निरंतर शिक्षण यशस्वी व्हायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले। DCM सोसायटी ऑफ इंडियाच्या सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या पिसोडी येथील नवीन इमारतीचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमाताई आठवले, DCM सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष DT रजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, संस्था प्रतिनिधी काजलताई शेवाळे, रीना जोशी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते। मॅडमनी माझ्यावर केलेले आहे दोन वेळी मला मी चालवतो पाकिस्तानवर गोळी। आज या ठिकाणी MD शेवाळे आमच्यामध्ये नाही। MD शेवाळे हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते। अहिल्याश्रम ही संस्था आहे। ही संस्था महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही संस्था सुरू केली होती आणि अहिल्याश्रम हे त्याचं नाव आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळामध्ये ही शाळा चालू होती आणि नंतर हे अहिल्याश्रम जे आहे ते MD शेवाळे साहेबांच्याकडे आलं आणि त्यांनी या अत्यंत चांगली प्रगती केली। हे जे गाव आहे पिसोडी, म्हणजे तुमच्या गावाचं नाव आहे पिसोडी, म्हणून आम्ही चालवतोय पाकिस्तानवर गोळी। पुण्यामध्ये असणारं महानगरपालिकेमध्ये आलेलं हे गाव आणि या गावामध्ये सुरुवातीला शाळा सुरू करण्यात आली। त्या ठिकाणी विशाल शेवाळे हे रिपब्लिकन पक्षाचे नेते राहिले आहे, पण ते MD शेवाळे यांचे पुत्र आहेत आणि शेवाळे तर अजून आमच्यामध्ये 10, 15, 20 वर्ष राहिले। पण अचानक त्यांच्या घरी लिफ्ट मधून जाताना थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ती आपल्याला नोकरी सोडून गेली। ते माझ्या पाठीची फार ताकदीने उभे राहिले। माझ्यावर त्यांचा फार जीव होता। वयाने ते माझ्यापेक्षा जरी मोठे असले तरी त्यांनी आपलं नेतृत्व, माझा नेतृत्व केलं होतं। रिपब्लिकन पक्षाची चळवळ भारतामध्ये मी मजबूत करू शकतो असा त्यांना विश्वास होता। पण अनेक वेळेला पक्षाच्या अडचणीमध्ये त्यांची आर्थिक मदत आम्हाला नाही मिळत आहे। पुण्यामध्ये रिपब्लिकन पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचा अत्यंत मोठा वाटा होता आणि पक्ष चालवत असताना ही शिक्षण संस्था सुद्धा ते चालवत होते। आपल्या गावामध्ये शाळा सुरू करण्यात आली आणि मीडियमचे 2,600 विद्यार्थी शिकतात। मराठी मीडियमचे 800 विद्यार्थी आहेत। आता 11वी, 12वी आणि त्यानंतर 13वी, 14वी, 15वी SY, TY अशी कोर्सची शिक्षण आर्ट काय आर्ट सायन्स आर्ट कॉमर्स आणि कॉम्प्युटर सायन्स, आर्ट कॉमर्स आणि कॉम्प्युटर सायन्स अशा पद्धतीच्या फॅकल्टी या ठिकाणी सुरू होणार आहे। आजचा उद्घाटन समारंभ ऐतिहासिक आहे आणि ज्या सावित्रीबाईंच्या नावाने एक कॉलेज उभं केलेलं आहे
की सावित्रीबाई फुलेंचं एक स्मारक आमच्या अहिल्याश्रमच्या प्रांगणात आहे. म्हणजे पहिली ज्या 18 शाळा काढल्या होत्या त्यापैकी एक शाळा आमच्या अहिल्याश्रमच्या प्रांगणात सावित्रीबाईंनी केल्या होत्या. आणि त्या सावित्रीबाईंच्या नावाने आतापर्यंत महाराष्ट्रात कुठेही कॉलेज नव्हतं. तर ते कॉलेजची परमिशन माननीय आमचे मंत्री, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि आमच्या नेत्या सीमाताईजी आठवले यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे आमच्या शेवाळे फॅमिलीला आणि आमच्या कॉलेजला पण. खरं म्हणजे आज आमच्या पक्षातले जुने जाणते जे पॅन्थर पासून साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे MD शेवाळे सर, ज्यांच्याशी जी आमचा एक फॅमिली म्हणा, एक घरगुती असा संबंध होता. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही प्रथमच त्यांच्या पहिल्या हॉटेलवर जाऊनच आम्ही तिथूनच सुरुवात केली होती. आणि त्यांच्या स्वप्नातील आज एक कॉलेज उभा राहतंय. तर त्याच्या मागे त्यांच्या सुनांची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या मुलींची खूप मेहनत आहे. आणि जे कॉलेज जेव्हा आता ह्या प्रांगणात उभा राहत आहे तर आल्या मी विचारलं की हा एवढा मोठा परिसर हा कसा काय तुम्हाला, म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे की जागा घेणं किती अवघड आहे. तर त्यांच्या आता मला मुलींनी सांगितलं की त्यावेळेच्या काळामध्ये फक्त एक अंगठी देऊन ही जागा घेतली होती इथे, किंवा किती मोठ्या म्हणजे तेव्हापासूनची जागा जतन करून ठेवलेली आहे. आणि या परिसरामध्ये आज खूप मोठी इमारत भव्य दिव्य अशी उभा राहिलेली आहे.